नमस्कार मंडळी. तर मला असं वाटतं मी बऱ्याच दिवसांनी अशा एका फेस्टिवलला किंवा एक्झिबिशनला आले. म्हणजे आज आहे मालवणी जत्रा आणि ती आहे KM समोरच्या कामगार मैदानामध्ये. तर चला मग आज आली मी मालवणी जत्रेसाठी आणि पूर्ण फॅमिली म्हणजे माझी मम्मी आहे, श्रीषा आहे आणि बाजूच्या काकी त्यांची मुलगी आहे. तर आजचा आपला एक मालवणी जत्रेचा ब्लॉग शूट होणार आहे. तर आज मी आले तर आतमध्ये जाऊन आपण बघूया काय काय आहे. खायला पियाला भरपूर गोष्टी आहेत, त्यांना लहान मुलांना मजेसाठी सुद्धा असणार आहे. तर चला मग आज इकडेच आपलं सगळं काही एक्सप्लोर करूया आणि बघूया आपल्याला आज काही नवीन बघायला मिळतील. या प्रवासाला माझ्यामध्ये सुरुवात करा. चलो चला. तर हे आहे गेट. तर हे विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानचं आहे आणि हे एक्झॅक्टली इथे आहे KM हॉस्पिटल समोर आणि त्या समोरचाच हा कामगार मैदान आहे आणि इथे आर्यभट्ट कॉलेज वगैरे आहे. तर तुम्ही जसं याल कामगार मैदान इथे कोणालाही विचारलं तर सांगतील. आणि हा 1 मार्च पर्यंत चालणारा फेस्टिवल आहे. तर इकडे आपल्याला मालवणी गोष्टींपासून खाण्यापिण्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत. तर चला मग आतमध्ये आपण एंट्री करूया आधी. चला. तर बॅनर पासून म्हणजे गेट पासून असं खूप सुंदररित्या त्यांनी सजवलेलं लाइटिंग वगैरे. तर आता आपण आतमध्ये बघूया. आले आले तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर ही गोष्ट त्यांना नक्कीच आवडणार आहे. हे बघा, हा भैया करून दाखव. हे बघा, तर इथे तुम्हाला पहिला फटका बसणार जिथे लहान मुलं असतील. चला तर इथून जाऊया आता पुढे. इथे त्यांनी एकंदरीत तुम्हाला इथे काय काय बघायला मिळणार आहे ते सगळं इथे दाखवलंय त्यांनी. तिकडे डान्स वगैरे चालू आहे स्टेजवर. तर इथून आपण सुरुवात करूया. हे लहानपणीची आठवण जागी करून देणारे आहेत. हे मुखवास वगैरे सगळं आहे. हे काय कच्च्या कैरीचे आहे का? कसं आहे? 50ला 5 आहे. बघा, हे 50ला 5. हे कुठलंही 50ला 5. आणि हे घेऊ तसं 80 रुपये 100 ग्राम. बघा या काकी आहेत, त्यांचा स्टॉल आहे HM मुखवास. हे काय आवळा आहे? हा कसला? हा अच्छा, जिरा मसाला मध आणि हा नॉर्मल जो आपल्याला मिळतो बाजारात. ओके. आणि हे कैरी आहे का? जिरा कैरी. ओके. हे बघा हे छान छान. आणि हे आपल्या बडीशेप मध्ये त्यांच्या व्हरायटीज. हे मार्शमेलो. चला आता आपण पुढे जरा बघू यांच्याकडे काय काय. वाव, हे पानाचे प्रकार आहेत. हा कोणता आहे? अच्छा, हे विड्याचं पान. ओके. तर हे सगळे पानाचे प्रकार आहेत. खूप व्हरायटीज आहेत. तर हा पहिला स्टॉल इथून गेट मधून उजव्या साईडला आल्यावर आहे काकींचा HM मुखवास म्हणून. खूप छान छान प्रकारे आहेत आणि इथे नक्की भेट द्या. चला आता आपण पुढचा स्टॉल कव्हर करूया. तर त्याच्या पुढे आलात ना, मुखवासच्या बाजूलाच हा एक स्टॉल आहे. वाव, जिथे सावंतवाडी लाकडी खेळणी म्हणून त्यांचं आहे. हे आमच्या लहानपणीची आठवण करून देणार आहे. इथे बघा सगळे लाकडापासूनची बनलेली खेळणी. हा भाऊर आहे. ही दोरी ओढली की हे तुम्हाला माहितच असेल, जे 80s 90s ची मुलं आहेत. सुंदर सुंदर प्रकारचे आहेत खेळणी. आताच्या लहान मुलांनाही खूप कमी दिसतं. खूप छान आहे. बघा कशी आहे ही खेळणी, कशी आहेत? हे 120. कुठलंही घ्या 120. त्यानंतर हे बघा, हे असं आहे. खूप छान आहेत. आताच्या मुलांना प्लास्टिकची खेळणी माहिती आहेत. ते लाकडाची खेळणी डेफिनेटली काहीतरी वेगळं असेल त्यांच्यासाठी. हे क्लेज आहेत आय थिंक. हे कोंब आहेत लाकडाच्या, वुडन कोंब. हे बघा, हा ओव्हरऑल हा असा स्टॉलचा लुक आहे. तर मुलांना खेळणी पासून हे बघा, आता ह्याला काय म्हणतात माहित नाही, हे असं वाजवतात ना ते आहे. हे बघा, हे काय आहे? क्लस्टर. हे बघा, हे आहे क्लस्टर गेम. हे काय आहे? मिरर आहे का? हे मिरर आहे. हे बघा, हे मिररचं आहे. आहे मिरर. खूप साऱ्या गोष्टी आहेत. खूप. हे बघा, हे आहेत वुडन गेम. एक्सो फुल्ली गोळा. वाव, खूप युनिक गेम्स आहेत त्यांच्याकडे. हे बघा, खूप छान आहेत. वाव. पुढे आल्यावर एक स्टॉल आहे जिथे आपल्याला मिळतात कोकणातलं आपलं कुळीत पिठापासून सगळ्या प्रकारची पिठं आणि यांचं नावच आहे कोकण मार्ट. तर इथे सगळं दिसतंय. वड्यांच्या पिठापासून सगळ्या प्रकारची इथे पिठं आहेत आणि हे 90ला. हे 90 ना? हे 90 ना? 90 ना? बघा, हे 90 रुपयाला घावणे पीठ आहे, आंबोळी पीठ आहे. इथे मसाले वगैरे पण आहेत. हा फिश मसाला कसा आहे?
175. हे बघा फिश मसाला आहे, कोकम आहेत. कोकम कसे आहेत काकी? कोकम कसे आहेत? कोकम हे पाव आहेत. कोकम आहे 200 रुपये पाव. आगळ वगैरे सगळं आहे यांच्याकडे. हे बघा दह्याच्या मिरच्या आहेत भरलेल्या. हे बघा तर अशा प्रकारे आपला कोकणातला मेवा सगळा या स्टॉलवर आहे. माझी हिरोईन आले. शिशा से हाय बोल. हा हे बघा कर 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 कर. वा वा वा. खूप अच्छे ते माहिती आहे मला. बघा इथे आहे टी शर्ट. भाषा जपण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट्स वगैरे इकडे आहेत आणि खूप छान छान प्रकारे त्यांनी लिहिलेलं आहे. बघा लहान मुलांचे खूप क्यूट क्यूट टी शर्ट्स आहेत. त्यावर लिहिलेलं प्रिंट वगैरे खूप सुंदर आहे. इकडे त्यांचे काही डेमो आहेत आणि तुम्हाला जसं हवं तसं प्रिंट करून मिळतील. कसं आहे प्रिंट करून न हवं असेल तर? आणि 5 मिनिटात 350 रुपये. आणि प्युअर कॉटन आहे ना? 100% कॉटन आहे. बायवॉश कपडे दुसऱ्यावर बबल वगैरे येणार. आणि ते जाणार नाही प्रिंट. 100% कॉटन आणि ते प्रिंट वगैरे अजिबात जाणार नाही. तर वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट इव्हन मोठ्यांचे सुद्धा आहेत आणि छोट्या मुलांचे आहेत. त्यांचं नाव आहे watrad.com. तर यांचं हे डिटेल आहे आणि इथे त्यांनी दाखवलेले आहेत. तर तुम्हाला काही आणखीन हवे असतील इमेजेस तर हे सुद्धा करून मिळतील. चला तर आपण आलो नेक्स्ट स्टॉल कडे जे आहे आपल्यासाठी इंटरेस्टिंग बायकांसाठी. हॅलो काकी, काय तुमच्या स्टॉलचं नाव? तुमच्या कलेक्शन ओके सॉरी तुमच्या कलेक्शनचं नाव काय? अनुसार कलेक्शन. आणि काय तुमची खासियत? हँडमेड ज्वेलरी आहे. ओके माझ्याकडे 100 रुपयाला 3 इयरिंग्स आहेत. त्याच्यानंतर ग्लास बीड्स मधल्या वेगवेगळ्या शेपच्या मोत्यांच्या माळा आहेत. ग्लास बीड्स मध्ये आणि क्रिस्टल्स मध्ये नेकलेसेस आहेत. 100ला 3 इयरिंग्स आहेत. त्याच्यात इयरिंग्स दिसतात 100ला 3. कोणतेही की काही ठराविक? कोणतेही कोणतेही. आणि हे सगळे हँडमेड ज्वेलरी आहे. यांची जी स्पेशालिटी आहे हे बघा खूप क्यूट आहे. हे बघा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे मोत्याचं वगैरे. स्पेशालिटी आहे माझ्याकडे सिंगल मध्ये क्रिस्टलच्या लाइनिंग वाले ट्रेंडिंग मंगळसूत्र आहेत जे बाजारात तुम्हाला कुठेही हे कसं आहे त्याची रेंज काय? 150. ओके तर हे 150ला आहेत क्रिस्टल मध्ये मंगळसूत्र. आणि त्यांचं ते 100% शुअर आहेत की बाजारात आपल्याला हे कुठेच मिळणार नाही जे त्यांच्याकडे मिळतं. सो नक्की ट्राय करा. हे बघा हे खूप क्यूट आहे आणि अगदी नाजूक आहेत जे आपल्या डेली वेअर साठी खूप छान आहेत आणि एलिगंट आहेत. 250. हे बघा खूप सुंदर आहेत. आणि हे लॉंग मध्ये 250 ना? हो. हे बघा लॉंग मंगळसूत्र आहे ते 250 आहेत. त्यानंतर इथे बँगल्स वगैरे आहेत. हे बघा आता इथे हे ब्रेसलेट्स वगैरे आहेत. बाकी ब्रेसलेट कसं आहे रे? हे 150 आहे. क्रिस्टलचं आहे. हे क्रिस्टलचं ओके हे क्रिस्टलचं ऍडजस्टेबल ब्रेसलेट आहे ते 150ला आहेत. आपल्याकडे असे ऍडजस्टेबल बँगल्स आहेत जे वाव. कुठल्याही साईजला ऍडजस्ट होऊ शकतात. हे कसं हे? हे 150 ला एक आहे. 250 ला सगळं दोन आहे. ओके हे 150. आणि हे नेकलेस हे जे सध्या ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग आहेत. विजिबल अनविजिबल वाले हे 200 ला. 200. याच्यामध्ये हे आहेत इयरिंग्स आहेत की फक्त नेकलेस? हे बघा हे 50. 200ला खूप छान आहे. आणि हे सध्या ना ट्रेंडिंग मध्ये आहेत. हे बघा हे 200ला आहेत आणि खूप छान छान आहेत. आणि हे सेट आहेत ते सगळे वेस्टर्न वाले 350. हे बघा आता हे सगळे 350ला सेट आहे. त्यामध्ये इयरिंग्स आणि नेकलेस वगैरे आहेत. तर खूप छान आहेत. सो डेफिनेटली इथे चेकआउट करा नक्कीच. काही आज आपण काही ठराविकच स्टॉल्स वगैरे कव्हर करणार आहोत जेणेकरून काही वेगळं दिसलं तर. सो चला थँक्यू अगी. तर आपण आणखीन एक ज्वेलरी स्टॉलला भेट देतोय. हे काय एक्झॅक्टली म्हणजे सॉरी ओके ओके तर वॉटरप्रूफ आहे. कलर अजिबात जाणार नाही. मी किती महिन्यापर्यंत की वर्षापर्यंत काय गॅरंटी कलरची? कायम ओके 8 months to 1 year यांच्या कलरची गॅरंटी. कसे आहेत हे इयरिंग्स? 120% स्टार्ट. ओके हे 200 आहे. ओके पूर्ण 2 लाईन 200 आहे. हे 300 आहे. ओके हे हे मोठे 350 आहे. ओके तर या 2 लाईन 200ला आहेत आणि खूप क्यूट आहेत इयरिंग्स. हे बघा हे खूप क्यूट आहेत. इव्हन लहान मुलं सुद्धा घालू शकतात आणि आपण मोठे सुद्धा. वेस्टर्न वेअर साठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि हे 300ला त्यांची कलर गॅरंटी सुद्धा आहे.
बघा हे आहेत इयरिंग्स, सॉरी रिंग्स. हे रिंग्स कसे आहेत? रिंग्स कसे आहेत? रिंग्स 200 पासून स्टार्ट होत आहे ते 300 वाले हे बघा ही 300 ला इयरिंग्स, सॉरी रिंग या 200 ला. वाव, हे पण खूप क्यूट आहे हो. हे कसं आहे? हे 350 वाले. आणि हे 200 वाले. हे पण इयरिंग आहे ना? हे बघा खूप क्यूट आहे. वाव, खूप छान आहे. आणि इथे यांचे कडा बँगल्स वगैरे हे जे सध्या ट्रेंडिंग चालू आहे मार्केटमध्ये, ऑलमोस्ट त्यांचं खाली झालं. वाव, हे बघा हे कसे आहेत? 300. वाव, हे खूप क्यूट आहे. वा, खूप छान आहे, छान. सो नक्की या इथे. वाव वाव, खूप छान आहे, सुंदर सुंदर आहेत. आणि इथे ब्रेसलेट आहेत अगेन. हे कसे आहेत ब्रेसलेट? कोणताही ना? हे कोणते 300 हे कोणते 250. हे बघा हे 250 ला आहेत, हे 300 ला. आणि बघा हे किती छान लावलं त्यांनी. हे ईच पीस 250 ला आहे आणि सगळ्याची कलर गॅरंटी आहे. मस्त आहे बघा, हे काहीतरी वेगळं आहे जे सहसा आपल्याला बघायला नाही मिळत. हे हे खूप छान आहे. आणि विथ जर गॅरंटी मिळत असेल तर काय वाईट आहे. 250 आणि 200 ला. सो डेफिनेटली चेकआउट. आणि खूप क्यूट आहेत. हे बघा हे आपल्याला ऑफिस वेअर साठी सुद्धा छान आहे, डेली वेअर साठी छान आहे. चेरी मध्ये वगैरे डिझाईन सुद्धा खूप क्यूट आहेत. मम्मी इकडे ना. हे त्यांचं डेडिकेट डॉट इंस्टाग्राम पेज आहे आणि त्यांचं ब्रँडचं नाव सुद्धा तेच आहे. सो खूप सुंदर कलेक्शन आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. चला तर आता आपण आलो आहे कोकण ॲग्रो. आणि इथे आमच्या बाजूला काकी हे आमची पलटण इथेच उभे मम्मी वगैरे तिथे घेतात. हे बघा इथे आपण जरा बघूया. हो कोकम आगळ कसं आहे? 160. पण ते आंबट आहे ना नक्की? हे बघा हे आमच्या बाजूला का हाय करा हो, तुम्हाला दाखवते मी. हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, आपला मालवणी खाजा वगैरे सगळं काही आहे इथे. हा जिंजर सरबत बघू, लेमन जिंजर. हे बघा लेमन जिंजर सरबत 160 बोलून 150 ला वगैरे देतात ते. घ्या, पाचक रस पण आहे. मम्मीने आमची शॉपिंग केलेली आहे. हे बघा वा, इथे लाडू आहेत, बेसन लाडू, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, ही बर्फी आहे. हो हे काय आहे? ही कसली बर्फी आहे? मग हे वरती खजूर आहे का? अच्छा, खोबरावडी मध्ये थोडं त्यांनी फॅन्सी लुक देण्यासाठी खजूर टाकलेलं आहे. ही पण खोबरावडी आहे प्लेन. आता आपण एका ना स्टॉलला भेट देतो. त्यांच्याकडे ना कुर्तीचे सेल आहे. कसे आहेत कुर्तीज? 600. एनी ओके. सर काकी आहेत आणि 600 आपल्याला एनी कुर्ती इथे सेल मध्ये लावल्यात. प्युअर कॉटन सुद्धा आहे. आणि हे मिक्स आहे ना? हा काय कपडा आहे? हा कॉटन आहे प्युअर. सगळे कॉटनचे आहेत, मिक्स आहेत ना? ओके, तर सगळे मिक्स मध्ये तुम्हाला इथे मिळतील. 600 ला आहेत. आणि हे 2 पीस 1000. ओके, सो इथे 1000 मध्ये आहेत आणि सिंगल कुर्तीज तुम्हाला 600 ला मिळतील. सो जसं तुम्ही घ्याल. अच्छा, तो विथ दुपट्टा 3 पीसेस 1200 मध्ये आहेत, 2 पीसेस 1000 मध्ये आहेत. तर जसं घ्याल हे 1000 आणि 3 पीस म्हणजे दुपट्टा वगैरे 1200 ला. हे काय म्हणता? ओके, हे कसे आहेत? 1800. अच्छा, तर ते त्यांनी समोर लावलेत. हे 1800 ला आहे, जे तुम्ही ओकेजनली वगैरे यूज करू शकता. त्यानंतर वरती कुर्तीज वगैरे आहे. शॉर्ट कुर्तीजचं पण ऑप्शन आहे त्यांच्याकडे. 450 ला ना शॉर्ट कुर्तीज. ओके, आणि त्या स्टॉलवर त्यांनी इथे हे आय थिंक ऑर्गॅनिक आहेत, हँडमेड सोप वगैरे त्यांनी बनवलेलं आहे. त्याचं सुद्धा आहे. हे तुम्ही बनवलेलं आहे का घरी? मी बनवलेलं आहे. म्हणजे पर्टिक्युलर कशासाठी आहे की कोणी वापरू शकतो?
प्रोडक्ट्स आहेत, कॉस्मेटिक्स पण आपल्याकडे Cosmetics. लिपस्टिक आहे, लिप बाम, फेस वॉश पण आपल्याकडे 3 इयर्स गर्ल्स पासून तुम्ही युज करू शकता प्रोडक्ट. ओके, सो सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत आणि लहान मुलांपासून तुम्ही यूज करू शकता. आपला लीड आणि सिलिका नाही, मेड आउट ऑफ ऑइल्स, बटर्स, वॅक्सेस आणि व्हिटॅमिन ई ऑइल. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असं काहीच नाही. ओके, सो बेस्ट आहे. विदाऊट केमिकल्स आहेत, आपली लहान मुलं सुद्धा यूज करू शकतात. कॉस्मेटिक प्रोडक्ट्स पण आहेत आणि इव्हन सोप्स वगैरे पण इथे तुम्ही बघता बघा. आणि तिथे ते सगळे कॉस्मेटिक आहेत. सो जर तुम्हाला असं काहीतरी वेगळं ट्राय आउट करायचं असेल तर नक्की भेट द्या. हे नेल आर्ट आहे. तर हा ओव्हरऑल लुक आहे. आतमध्ये आल्यानंतर तर इथे बरेच स्टॉल आहेत, खाण्यापासून कपड्यांपासून सगळं काही. तर या साईडला हे सगळे आपण जे वाव इयरिंग्स वगैरे आहेत हे बघा. हे अँटिक इयरिंग्स वगैरे आहेत. हे आपण जे घालतो ना चोकर वगैरे नेकलेसेस ते आहेत. हे कडे आहेत ना की पायातलं आहे? कडा आहे ना. कसं आहे? ओके, सो हे सिंगल 100 आणि 200ला पेअर आहे. हे बघा छान, खूप ऑक्साईड मध्ये वगैरे इथे ज्वेलरीज आहेत. ऑप्शन खूप छान आहे. ते बघा, हे इयरिंग्स कसे आहेत? हे ऑक्साईड मध्ये आहेत. 150ला इयरिंग्स आहेत. खूप छान छान ऑप्शन आहेत. हे जर्मन सिल्वर, हे जर्मन सिल्वर बोलताय. ओके, सो हे जर्मन सिल्वर मध्ये आहेत. 150ला वगैरे बेस्ट ऑप्शन आहेत. हे बघा, हे आपण ड्रेसवर वगैरे घालू शकतो. खूप क्यूट क्यूट क्लिप्स आहेत इथे पण. हे बघा छान बोव मध्ये वगैरे आहेत. आता हे इयरिंग्सचे ऑप्शन आहेत. मला असं वाटतं इथे आपल्याला वन स्टॉप शॉपिंग होईल. खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत. हे बघा, आता असे ना बरेच गोष्टी इथे आपल्याला दिसत आहेत, ब्रोचेस पासून बोज पासून. इथे किचनचे बरेच ऑप्शन आहेत. हा एक स्टॉल आहे जिथे किचन मध्ये वगैरे लहान मुलांसाठी मोठ्यांपासून सगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळे कार्टून्स मध्ये. हा बघा, हा आपला फेवरेट विराट कोहली. आणि हे लहान मुलांसाठी माझ्या शिवशाला ही डॉल आवडली. ओ कशी आहे ही? 100 शिवशाला आवडली. बरेच किचन्स खूप सुंदर सुंदर आहे. वाव, बघा छानच. परत 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 कर. वाव, गुड गुड. इनिशियल मध्ये पण आहेत. सो ती डॉल 100चा बोलली. हे तू थांब ना. असं युनिक युनिक आहे. खूप सुंदर सुंदर ऑप्शन आहे तिथे. किती छान आहेत ना. या बल्ब मध्ये या बांगड्या खूप उठून दिसतात आणि खूप छान दिसतात. कशा आहेत हो बांगड्या? 300. आणि हे खाली हे सगळे आहेत ते 100 रुपये डझन. बघा किती सुंदर सुंदर बँगल्स आहेत. त्या मस्त आहेत, काहीतरी वेगळ्या आहेत. 100 रुपये डझन. वाव, सोनू थांब इथे 1 मिनिट. वाव, खूप छान आहे, मस्त आहे. चला, तर त्यातल्या त्यातच आपल्याला बाहेरच्या एक्झिबिशन मध्ये दिसणारा स्टॉल आपल्याला इथे दिसतोय, जिथे खणाच्या व्हरायटीज आहेत. हे कसं आहे पाऊच? 150. हे सिंगल आहे ना पॉकेट? सिंगल पॉकेट आहे ना? हे बघा, सिंगल पॉकेट मध्ये 150. खूप छान छान कलर्स आहेत, मस्त आहेत. वाव, हे खण मध्ये आहे ना? हे कसं आहे? 250. हे बघा 250 मध्ये खण मध्ये, आणि याला 2 कप्पे आहेत. खूप सुंदर आहे हे. असं तुम्ही लग्नाला वगैरे सुद्धा गेलात ना कुठेतरी, ते छान दिसेल साडीवर वगैरे घेतलं तर. खूप मस्त मस्त आहेत. त्यानंतर हे आय थिंक क्रॉसबॅग सारखं आहे ना? क्रॉसबॅग कशी? 250 ला. खूप छान छान व्हरायटीज आहेत. हे तोरण आहेत की ते कलशला बांधतो? दाखवाल कसं उभं करून? हे बघा, हे बघा खूप सुंदर आहे. कितीला आहे?
200 ला. पण हे आता फक्त एक्झिबिशन पुरतेच रेट आहेत की तुमचे कायम एवढंच कायम ना? मग ऑनलाईन वगैरे कोणी मागवून ठीक आहे, त्यांच्या डिटेल्स आपण घेऊया. पण पहिला आपण बघूया हे तोरण आहेत ना? काय हे चौरंगाचं कवर. ओ वाव, खूप सुंदर आहे. वाव, खूप मस्त आहे. बघा हे चौरंगाचं कवर खूप सुंदर आहे. चौरंगावर टाकल्यावर किती छान दिसेल. हे देवीचं आपण घट वगैरे मांडतो ना, त्यासाठी खूप सुंदर आहे. किंवा मग गणपती वगैरे बसवतात त्यासाठी पण खूप छान आहे. मस्त आहे, सुंदर, खूप छान आहे. आणि आपलं ना हे आपण मागे पण बघितलं कमळचं. याच्यामध्ये आपण काय काय ठेवू शकतो? मला कायम प्रश्न पडतो याला बघितलं. ह्याच्यामध्ये मार्गशीर्ष घट बसू हा बरोबर. नवरात्रीचे घट बसू अच्छा, जर हळद असेल फंक्शन हा म्हणजे याच्यामध्ये बाऊल किंवा मग असं शोभेसाठी मग पावलं वगैरे पण ठेवू शकतो ना, असं आपण देवाच्या बाजूला असं. हे बघा हे सुंदर आहे. नंतर हे केळवणासाठी त्याच्यासाठी कसं आहे हे कसं आहे? आणि हे ओके, हे 200 हे वॉशेबल आहेत ना सगळे? हे बघा हे 200 ला. वाव, सुंदर आहेत. जसं आपल्याला साईज हवे त्याप्रमाणे साईज आहेत. खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे. हे मी लांबून बघूनच आले. हे पण तसेच आहे ना? हे काय? अच्छा, समय ही त्याच्यावर ठेवायची. वाव, हे कसे आहेत? हे स्टार्टिंग 100 पासून. हे बघा, तर इथे ना दरवाजेचे तोरण आहेत. तर याची रेंज सांगा ना मला, वरच्याची खालची. ओके, 650, 750 आणि हे 550. खूप छान आहे. आणि मेन ना मला गोष्ट का आवडली, कारण हे धुवून वगैरे आपण रियूज करू शकतो. खूप सुंदर. इथे बघा तिकडे लावलेत त्यांनी तोरण, हे टाकायचं. दाखवाल मला एक पिलो कवर? ते मगाशी दाखवलं ना त्यांनी, चौरंगावर टाकायचं. तो एक कलर आहे त्याच्यात. वाव, सुंदर आहे बघा पिलो कवर. कसं आहे? 450 ला. हे काइंड ऑफ सॅटिन मध्ये थोडं जातं ना, हे सॅटिन सारखं आहे का हे ना? सॅटिन सारखं म्हणजे इव्हन ते कर्ली हेअर साठी वगैरे आपण बघतो ना कधी कधी, केस वगैरे खराब होऊ नये त्यासाठी पण खूप छान आहे. मस्त. आणि याला झिप वगैरे, आणि मेन म्हणजे हँडमेड आहे ना, तर ते डेफिनेटली चांगलंच असणार आहे. सुंदर आहेत कलर वगैरे. बघा तो ब्लू कलर मध्ये तो खूपच छान दिसतोय. आय होप तुम्हाला दिसत असेल. आणि तो चौरंगाचा कवर. आणि हे काय म्हणालात? अच्छा, गुढीसाठीच आहे बघा. खूप सुंदर आहे साडी. ही कशी आहे? 550, 650, 750. हे बघा सुंदर आहे. चला, तर हा आहे मेन सेंटर. इथे चारी बाजूला ही सगळी दुकानं वगैरे आहेत. तिथे खाण्याचं पण आहेत. एक खरवस आहे, तिथे आपण जे फ्राईज वगैरे खातो त्या गोष्टी आहेत. खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. अगदी चटणी, लोणचं सगळं काही इथे मिळतंय. त्या समोर डान्स वगैरे चालू आहेत. मनोरंजन सुद्धा इथे फुल ऑन चालू आहे. सगळं मस्त आहे. इथे खाण्यापिण्याच्या वस्तू. बघा, हे आय थिंक मटन, चिकन, कलेजी असं काहीतरी दिसतंय. हे काय आहे? अच्छा, एक कलेजी आहे, चिकन आहे आणि हे मटन आहे. तर खाण्यापिण्याच्या पण भरपूर गोष्टी इथे आहेत. आणि मला असं वाटतं भाकरी वगैरे गरम गरम करून देतात. इथे हे नवीन चालू केलंय जे फर्स्ट टाइम बघतोय आम्ही एक्झिबिशन मध्ये. अलिबाग स्पेशल पोपटी. वाव, कशी आहे प्लेट? 200 रुपये प्लेट. त्याच्यात तुम्हाला 2 अंडी येतील, 4 चिकनचे पीस आणि प्लस हे आपल्या शेंगा 2 अंडी, 4 चिकनचे पीस आणि शेंगा 200 रुपये ना? 200 रुपयाला पोपटी. वा, काहीतरी वेगळं आणि पहिल्यांदा दिसते. पोपटी वगैरे असं सहसा दिसत नाही. हा बघा, मडक्यामध्ये अलिबागची स्पेशल. इथेच बनवता तुम्ही की बनवून आणलं तुम्ही? छान सुगंध सुटलाय चिकनचा. आपण टेस्ट करून बघूया. शेंग बघा, चिकन बघा. शेंग टेस्ट. हे टेस्टलाच ठेवलंय का? अच्छा, अरे आपण उकडून खातो ना, वेडी आहे का? खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. शेंगा खूप छान आहेत. चिकन आहे, चिकन. पहिल्यांदा मला माझा हक्काचा कॅमेरामॅन मिळालाय थोड्या वेळासाठी का होईना. खूप सुंदर आहे.
शेंगा छान आहेत. मी फर्स्ट टाइम पोपटी ट्राय करते. मी कधी पोपटी ट्राय नाही केलेली आहे, सो त्याची टेस्ट कशी लागते माहित नाही. पण चिकन पण प्रॉपर शिजलंय आणि खूप छान आहे. शेंगा नॉर्मली खातोच घरी उकडून, सो मस्त आहे. चला बघा आता आपण आणखी पुढे काही एक्सप्लोर करूया. थँक्यू श्रुती. हे बघा, हे अशा प्रकारे सगळं त्यांनी तयार करून मागे त्यांचं तयार केलं जात आहे. हे प्रॉपर मडक्यामध्येच बनवता येते आणि मग ते पुढे त्यांनी डिस्प्लेला ठेवलं. काय कसं आहे ते? 150 रुपये प्लेट. ओके, सो हे आहे लिट्टी चोखा 150 रुपये प्लेट. हे बघा छान तंदूरवर भाजतात ते. क्या आटे का होता है ना? आटे का रहता है, अंदर सत्तू की स्टफिंग रहती है. किसका? सत्तू. त्यांच्याकडे सगळ्या काही व्हरायटीज आहेत आणि सगळे मडक्यांमध्ये बनवून मिळतात. सो खूप मोठा आहे स्टॉल. इथे जामून शॉर्ट्स वगैरे आहेत. हे आमच्या बाजूला काकी पितात. त्यांचं म्हणणं आहे की बर्फ आहे ना खास. तिथे जामून शॉर्ट्स वगैरे आहेत. इथे त्यांनी दिले त्यांच्याकडे काय काय मिळतं. हे प्युअर जामुनच आहे ना हो? बाय 3 गेट 1 बॉटल फ्री. हे बघा त्यांच्याकडे भरपूर काय काय आहे. आणि त्याच्या बाजूलाच खानदेशीचं पण लावलं, म्हणजे भरपूर गोष्टी आपल्याला वेगळ्या वेगळ्या बघायला मिळतात. सो या आहेत पुरणपोळ्या. कशा आहेत हो पुरणपोळी सोनू? इकडे 150 ला. हे गुळाचे आहेत की साखरेचे आहेत? मिक्स. ते बघ पूर्णाचा मांडा बोलतो काय वरती लिहिलंय. खानदेशी खाद्य संस्कृती. कुठे आहे पुरणाचा मांडा? ओके, याला ठीक आहे. तूप टाकता का? बघा 150 रुपयाला तुम्हाला इथे दिसत असेल केवढी मोठी आहे. त्याच्यात साखर आणि गुळ मिक्स असतं. हे काय आहे? थालीपीठ. कसं आहे ते? 2 भाकरी भरीत ठेचा 150. भरपूर काही आहे, भरपूर. म्हणजे नेहमी तेच मालवणी बिलवणी खाण्यापेक्षा हे काहीतरी वेगळं वेगळं आहे. सो डेफिनेटली ट्राय करा. मस्त दिसत. हे बघा चलो पुढे. सुंदर प्रकारे करतात. वाव, मस्त, छान छान. छान तूप टाकलेलं आहे. तूप खाली गेला, तूप गेला खाली. आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली या फूड फेस्टिवल साठी जज म्हणून. आता थोडक्यात मी आणि खूप छान आहे असं वाटतं. आणि जे वर त्यांनी केलंय ना हे खूप छान आहे. आहे श्रीषाची स्कूल फ्रेंड. ही आहे परिणिका, ती आहे प्रिशा आणि त्यांच्या बाजूची. ते आहे का गा? हा तुम्ही पण दिसणार. तर ते एन्जॉय करतायत आणि ऍक्च्युली परिणिकामुळेच आम्ही आलेलो. कुठे चालली? चल साईडने चल, आता पायात बसायचं होतं ना. ही आहे प्रिशा, श्रीषाची क्लासमेट चिमणी. चला तर आता आपण आलोय किड्स सेक्शनला. म्हणजे ओनली किड्स नाही तर आपणही एन्जॉय करू शकतो. पण मोस्ट ऑफ किड्सच आहेत. किंवा श्रीषाला आता इथे बसायचंय. हे बघा बस. ए इकडे बस श्रीषा, इकडे इकडे बस 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 बस. चला तर हे 50 रुपीज आहेत मुलांना. अशा प्रकारे आहे. बापरे, कितना राउंड होता है इसमें? कितना? 10-12. श्रीषा हाय कर, हाथ दाखव.
आता श्रीषा आणि श्रुती दोन लहान मुली त्याच्यावर बसल्यात. श्रीषा दीदी पडेल, दीदीला पकड. हा एक साइडला आलं ना, हे जे एक साइडलाच आहेत सगळे. हा बाय. वाव 50-50 रुपये तिकीट आहे, कोणतेही गेम घ्या. चला तर मग आता बऱ्यापैकी आमचं सगळं कव्हर करून झालं, आणि सगळं नाही म्हणणार, जे मला मेन असं वाटलं की कव्हर करायचं होतं ते आम्ही कव्हर केलंय. काही युनिक स्टॉल दिसले तेवढंच कव्हर केलंय, आणि ओव्हरऑल जशी आपली नेहमीची मालवणी जत्रा वगैरे असते तसंच होतं. मनोरंजनासाठी डान्स वगैरे होता. तर आता आम्ही निघालो, आणि मी ती फक्त इथं आम्ही आल्यावर बाकी काही खाल्लं नाही, तर पुरणपोळी घेतली जी की 150 रुपये होते. तर ते घेतलं. आता घरी जाऊन बघूया पण ती कशी लागते. तर चला बघ, आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.